नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मागील 5 महिन्यापासून थकीत असलेल्या वेतनासह जीएसटी अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी परभणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मागील 8 दिवसापासून काम बंद आंदोलन करत आहेत. यातच आंदोलनाची तीव्रता वाढवत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. दरम्यान पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह महापौर सय्यद इक्बाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिका अधिकारी कर्मचारी संघटना तसेच सफाई कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने 10 ऑगस्टपासून परभणीमध्ये काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी 17 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदान परिसरात देखील आंदोलन करण्यात आले आहे. परभणी महापालिकेला वाढीव वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अनुदान तसेच वाढीव अनुदानाच्या फरकाची रक्कम मिळावी हे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मागील 5 महिन्यापासून वेतन आणि सेवानिवृत्तीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे संघटनेने मुंबई आणि परभणीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष नासेर खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, बासित खान, मनोज तळेकर, नजम खान, इस्माईल बाबा, प्रकाश गायकवाड, भागवत कडनूर, केशव पैके, मोहन वाघमारे यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान परभणी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आयुक्त नितीन नार्वेकर यांनी भेट देऊन कर्मचारी संघटनेशी चर्चा केली. महापालिकेला निधी उपलब्ध झाल्यास प्रलंबित पगार तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन देखील आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिलं. अनुवाद म्हणजे मांडीवर शांतपणे झोपलेल्या बाळाची झोप न मोडता त्याला अलगद पाळण्यात ठेवण्यासारखा आहे. म्हणूनच गीतांजलीचा मराठी भावानुवाद हा शब्दांच्या पलीकडचा सांस्कृतिक भाव जपण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, गीत लेखक, प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांनी केलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिक प्राप्त गीतांजली या काव्यसंग्रहाचा प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांनी केलेल्या मराठी भावानुवादाच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर येथील जीवन विकास ग्रंथालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. अनुवाद हा केवळ शब्दांचा अनुवाद नसतो, तर त्यामागील सांस्कृतिक भावावेशही तितक्याच संवेदनशीलतेने वाचकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. मूळ साहित्य कृतीची भावछटा, आशय आणि आत्मा अबाधित ठेवणं हेच अनुवादकासमोरील खरं आव्हान आहे. ते झिंगरे यांनी उत्कृष्ट ताकदीने पेललं आहे असं दासू वैद्य यांनी नमूद केलं. या कार्यक्रमास मुकुंद विंचुरकर, किशोर पुराणिक, नाट्यकर्मी राजीव मोहोळकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय करभाजन, रविशंकर झिंगरे तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित होते. उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथील रामलीला मैदानातील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून गोमूत्राद्वारे शुद्धीकरण करण्यात आलेल्या घटनेचा भीमशक्ती संघटनेच्या वतीने निषेध करून प्रतिकात्मक मुंडन आणि सत्यशोधक यज्ञ करून आंदोलन करण्यात आलं. माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं. समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधामध्ये प्रतिगामी आणि सनातनी प्रवृत्तीचा यावेळी निषेध करण्यात आला. सदरील आंदोलनामध्ये भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिचे यांच्यासह विजयकुमार सुखदेव, सुहास पंडित, नितीन सावंत, विक्रम काळे, प्रसाद गोरे, संघरत्न हातागळे, सिद्धार्थ भिंगारे, दीपक कणकुटे, संजय वावळे, अंकुश वानखेडे, राहुल डुमणे, भगवान लामठिळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रलंबित ॲग्रिस्टॅक नोंदी, कर्जमुक्ती योजनेअंतर्गत KYC तसेच इतर प्रलंबित KYC नोंदीची कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. तसेच संबंधित कामामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेऊन प्रलंबित नोंदीचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. कळमनुरी तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज भेट देऊन तहसील स्तरावरील महसूल प्रशासनासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तलाठी, त्याचप्रमाणे मंडळाधिकारी, विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाच्या कामकाजासह नागरिकांशी संबंधित प्रकरणे, प्रलंबित कामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच विभागनिहाय कामकाजाच्या सद्यस्थितीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला. यावेळी विभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भुते यांनीही संबंधित कामकाजात आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. प्रलंबित नोंदीची निराकरण, अभिलेख अद्ययावतीकरण तसेच शासकीय जमिनीच्या नोंदीची अचूकता आणि उपलब्धता याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करण्यासाठी पोलीस नागरिकांमधील संवाद वाढविण्याच्या दृष्टीने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकाराने जनसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 18 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यातील नागरिकांशी उमाप यांनी संवाद साधला. पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी या ठिकाणी दुपारी 3 ते 4:30 या वेळेमध्ये झालेल्या जनसंवादमध्ये एकूण 18 तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले. यामध्ये मालमत्ता विषयक वाद, पोलीस संरक्षण, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय आदी तक्रारींचा समावेश आहे. पोलीस उपमहानिरीक्षक यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. उपमहानिरीक्षक कार्यालयामध्ये संवेदना ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली असून प्राप्त अर्जावर संबंधित अधिकाऱ्याकडून कार्यवाही करून त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.